हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. या प्रियानो, परमेश्वराच्या नामाला धन्यवाद असो, परमेश्वराच्या नामाची स्तुती असो. आज रविवार, आजच्या या पवित्र आराधनेमध्ये मी तुम्हा सर्वांचं या लाईव्ह आराधनेमध्ये मनपूर्वक स्वागत करते. परमेश्वर तुमच्या कुटुंबाला त्याच्या पवित्र पंखाखाली संरक्षण देवो आणि तुम्ही करीत असलेले काम परमेश्वर आशीर्वादित करो असं ईश्वरचरणी प्रार्थना करते. ह्यावेळेस आपण आपल्या आराधनेची आपण सुरुवात करणार आहोत. प्रियानो, विश्रांती वार येई आम्हाला हर्षवी, विश्रांती वार येई आम्हाला हर्षवी, चिंता व भार घेई सुंदर तेजस्वी, हे स्थान थोर सारे दिनी या वंदिनी, त्रेकास हर्ष भरे संगीते अर्पितो. या प्रियानो, प्रार्थनेच्या द्वारे आपण या भक्ती आराधनेची आपण सुरुवात करणार आहोत. प्रार्थनेच्या द्वारे त्या सर्वशक्तिमान परमेश्वराला आपल्या या आराधनेमध्ये आपण आमंत्रित करूया. ह्यावेळेस आपण आपले नेत्र बंद करूया. हालेलुया हालेलुया हालेलुया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्ता माझ्या प्रभू, तुझ्या नामाला उंचविते, तुझ्या नामाला गौरविते या सुंदर अशा वेळेबद्दल. प्रभू, तू आम्हाला रात्रभर सांभाळलं, ही सुंदर सकाळची वेळ दाखवलं, सर्व गोष्टीपासून संरक्षण केलं, सुखरूप ठेवलंस, जीवितांच्या संख्येमध्ये गणना केलीस, त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. ही सुंदरशी वेळ आमच्या आयुष्याला जोडलात आणि तुमच्या भक्ती आराधनेमध्ये तुम्ही आम्हाला एकत्र केलात, ही सेवा करण्यासाठी संधी दिलात, त्याबद्दल मी तुझं मनपूर्वक आभार मानते. या ठिकाणी होत असलेली आराधना तुम्ही विशेष असं मान्य करून घ्या. आम्हाला लागणाऱ्या सर्व प्रकारची सहाय्यता तुम्ही करा. या आराधनेमध्ये जोडलेल्या माझ्या सर्व बहीण भावांना तुम्ही आशीर्वादाने भरा. माझ्या देवप्पा, जे येऊ शकले नाही त्यांना येण्याचे मार्ग तुम्ही मोकळे करा. या ठिकाणी होत असलेली आराधना तुम्ही विशेष मान्य करून घ्या. या आराधनेचा आधी अंतिम मध्यस्थी तुम्ही होऊन चालवा. शेवटी मान, महिमा, गौरव, सन्मान ख्रिस्त आम्ही तुला देतो. येशूच्या द्वारे ही विनवणी, ही प्रार्थना केली म्हणून ऐका. आमेन. हालेलुया. प्रियनो, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मजकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळेन. मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूंनाही त्याच्या सभोवती समेट करायला लावतो. प्रत्येक श्वासवान प्राणी हे परमेश्वराचे स्तवन करो. प्रियानो, अहो धार्मिक हो, परमेश्वराच्या ठाई आनंदोत्सव करा. अहो सरळ मनाचे जन हो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा. त्यावेळेस उपासना संगीत मधून गीत क्रमांक 534 होईल वृष्टी कृपेची या गीताच्या द्वारे आपण त्या सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नामाचं आपण गौरव करूया.
पाहूया. 533 बोलावे. प्रियानो, पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहे. प्रभू आपल्याला बोलवीत आहेत त्याची सेवा करण्यासाठी. त्यावेळेस आनंदाने आपण त्याच्या जवळ येऊयात, विश्वासाने त्याला धरून राहूयात. मित्राशी बोलावं तसं तो आपल्याशी संभाषण करीतो. प्रियानो, त्याच्या जवळ किती शांती आहे. प्रीतीचा तर तो अथांग महासागर आहे. प्रीती नावाची संपत्ती त्यानं आपल्याला दिलेली आहे. प्रियानो, तरी पण त्या इहलोकी त्याची प्रीती लोकांना कळत नाहीये. प्रियानो, तरी अक्षय सुख शांती जी कधीही न संपणारी सदा शांती स्वर्गाविना आपल्याला नाहीये, ती शांती तो आपल्याला देत आहे. त्यावेळेस आपण प्रभूला म्हणूया, प्रभू तू बोलाविले सेवा कराया. प्रभू आलो आनंदी. तू बोलाविले सेवा कराया. प्रभू आलो प्रियांनो, देवाला आपण म्हणूया, हे देवा माझी प्रत्येक सकाळ तुझ्या इच्छेने तुझ्या मर्जीने होऊ दे, कारण तू
तूच दिवसभर तुझ्या पंखाखाली आम्हाला ठेवत असतोस. आज आपण परमेश्वराला सानुभव कथन करीत असताना प्रभूला आपण म्हणूयात, हे प्रभो, तू मला सोडून मी कुठे जाऊ? मी पापी आहे. आज मी तुला शरण येत आहे. क्षणोक्षणी मी पापे करीतो. आपलं मन हे चंचल आहे प्रियानं. काय करावं हे आपल्याला सुद्धा कळत नसतं. तर म्हणूनच आपल्या जीवनामध्ये भयंकर असे कष्ट आणि दुःख येत असतात. म्हणून तर संत पौल म्हणतो, तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहाची इच्छा पूर्ण करणारच नाही. म्हणून आपण आपल्या तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नामाची आपण स्तुती करूयात. आपल्याला स्वतःला देखील प्रभूची सेवा करायला आवडतं, पण आपलं शरीर आपल्याला साथ देत नसतं. म्हणून आज आपण आपल्या शरीराच्या इच्छा आपण पूर्ण न करता आत्म्याचा आवाज आपण ऐकूया. आत्म्याच्या प्रेरणेने आपण चालूयात आणि आपण प्रभूला म्हणूयात, नको प्रभू तरी मजला सोडू, नको प्रभू तरी मजला सोडू. नको प्रभू तरी मजला सोडू, नको प्रभू तरी मजला सोडू, शरणपती तरी शरणपती तरी
हे पवित्र शास्त्रामध्ये आहे प्रियानो. काल, आज आणि युगानुयुग हे पवित्र शास्त्र सारखंच आहे. प्रत्येक अध्यायामध्ये इतिहासाच्या गोष्टी आहेत आणि त्या सर्व भविष्यवाणी आता पूर्ण होत असताना आपल्याला दिसत आहे. त्याच्या प्रत्येक पानांवरती जीवनाची सूत्रे लिहिलेली आहेत. ते उघडल्यानंतर तुम्हाला कधी एकटं आणि अनाथ असं वाटणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला धैर्य प्राप्त होणार आहे. म्हणून विश्वासानं त्या पवित्र शास्त्र वाचनाचं तुम्ही स्वीकार करा, त्याचं मनन करा आणि त्याचं चिंतन करा. आज आपल्यामध्ये पालखीबाई आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी स्तोत्रसंहिता याचा 27वा अध्याय 1 ते 14 वचन आपल्याला आळीपाळीने त्याने वाचन घ्यावं. स्तोत्रसंहिता 27. परमेश्वरावर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. दाविदाचे स्तोत्र. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे. मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझा जीवाचा दुर्ग आहे. मी कोणाचे भय धरू? दुष्कर्मी म्हणजे माझे शत्रू व द्वेष्टे हे माझे मांस खाऊन टाकण्यास जेव्हा माझ्यावर चढाई करून आले तेव्हा तेच ठेच लागून पडले. सैन्याने माझ्या पुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कचणार नाही. माझ्यावर युद्ध प्रसंग ओढवला तरीही मी हिंमत धरून राहील. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहील व त्याच्या मंदिरात ध्यान करेन. कारण विपत्काली मला तो आपल्या मंडपात लपून ठेवेल. मला तो आपल्या डेऱ्याच्या गुप्त स्थळी ठेवेल. तो मला खडकावर उचलून ठेवेल. आता सभोवतालच्या माझ्या वैऱ्यांपुढे माझे मस्तक उन्नत होईल. त्याच्या डेऱ्यात मी उत्सवपूर्वक यत्न करेन. मी गायन वादन करेन, परमेश्वराचे गुणगान गायन. मी उच्च स्वराने तुझा धावा करीत आहे. हे परमेश्वरा, ऐक, माझ्यावर दया कर, माझी याचना ऐक. माझे दर्शन घ्या असे तू म्हटले तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले, हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. तू आपले मुख माझ्या दृष्टी आड करू नको. आपल्या सेवकाला रागाने दूर घालू नको. तू माझे सहाय्यक होत आला आहेस. हे माझ्या उद्धारक देवा, त्याग करू नको, मला सोडू नको. माझ्या दिले तरी परमेश्वर मला जवळ करेल. हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव. लोक माझ्या पाळतीवर बसले आहेत, म्हणून मला धोपट मार्गाने ने. माझ्या शत्रूंच्या इच्छेवर मला सोपवू नको. कारण खोटे साक्षीदार व निष्ठुरपणाचे हुंकार टाकणारे माझ्यावर उठले आहेत. या जीवाच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करेल. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत धर, परमेश्वराची प्रतीक्षा कर. आमेन. देवा, हे वाचलेलं वचन आपल्या आध्यात्मिक आशीर्वादाचं करू प्रियानो. या वेळेस आपण स्तुती अर्पणाचा यज्ञ घेऊन त्या परमेश्वराच्या अंगणामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. आपल्यामध्ये खुशी आणि जेनेली आहेत, त्यांनी आपल्याला स्तुती आराधनेमध्ये चालवावं अशी मी त्यांना विनंती करते. जब तेरा ना हो, जब तेरा ना हो कोई सहारा है बिना, जो तेरा सहारा, जब तेरा ना हो कोई किनारा है बिना, जो तेरा किनारा, जब तू सोचे
धन्यवाद. या प्रियांनो, असेच आपण आपले नेत्र बंद केलेले असताना आपल्यामध्ये पालकीनबाई आहे. मी त्यांना विनंती करते की त्याने आपल्याला येणाऱ्या वचनासाठी प्रार्थनेमधून चालवावं. आपण प्रार्थना करू. हे आमच्या जिवंत देव बाप्पा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या माझ्या देवा, देवप्पा आज आम्ही तुम्हाला हाक मारतो. देवप्पा आमच्या वाणीकडे लक्ष द्या. देवप्पा खरंच आम्ही बाप्पा तुझ्या चरणाजवळ बसलो आहोत प्रभू. प्रभू ऑनलाईनद्वारे आमचे भाऊ बहीण बाप्पा तुमचं वचन बघत आहे प्रभू. प्रत्येकाला आशीर्वादाने भरा. तुमचा वेळ त्यांनी तुम्हाला देत आहे प्रभू. त्यांना खूप आशीर्वाद तुम्ही द्या माझ्या देव बाप्पा. देवप्पा आता आम्ही वचनाकडे जाणार आहे बाप्पा. देव बाप्पा आज जे वचन आम्हाला सांगणार आहे प्रभू, त्यांनी नव्हे तर प्रभू तुम्ही आमच्याशी बोलणार आहे बाप्पा. बाप्पा बायबलमधल्या कितीतरी गोष्टी आहे प्रभू, कधी कधी आम्हाला कळत नाही प्रभू, पण तुमच्या सेवकाद्वारे तुम्ही आम्हाला कळवता. याबद्दल तुमच्या नावाला धन्यवाद देते. माझ्या देवा प्रत्येक देवप्पा तुम्ही आमच्यावर अनेक उपकार केले देवप्पा. याबद्दल आम्ही प्रत्येक उपकाराबद्दल आम्ही तुमच्या नावाला धन्यवाद देतो बाप्पा. जग आणि जगातलं आमचं काही नाही प्रभू, जे स्वर्गामध्ये ते सर्व आमचं आहे प्रभू बाप्पा. कारण तुम्ही आमच्यासाठी जागा तयार करायला गेले बाप्पा, आणि तुम्ही येणार आहे बाप्पा, आमचा न्याय करणार आहे बाप्पा. त्यावेळेस बाप्पा आम्ही उन्हे पडू नये तर बाप्पा आम्ही देवप्पा व्यवस्थितपणे आम्ही जगामध्ये जगण्यास तुम्ही आम्हाला मदत करा. देवप्पा जोगेश्वरीमध्ये आमची मंडळीचे प्रत्येक लहान लेकरं मोठे देवप्पा प्रत्येकाला तुम्ही आशीर्वादाने भरा बाप्पा. ते देवप्पा प्रत्येक मंडळी बाप्पा तुमच्यासाठी देवप्पा सेवेसाठी झटत आहे बाप्पा. प्रत्येकाला तुम्ही आरोग्य द्या, प्रत्येकाला तुम्ही ताकद द्या बाप्पा, जेणेकरून बाप्पा प्रत्येकजण तुमच्या सेवेत दे बाप्पा देवप्पा भागीदार होतील प्रभू बाप्पा. प्रत्येकाला तुम्ही आरोग्याने भरा, त्यांच्या संगती तुम्ही राहा, त्यांच्या कामात धंद्यात बरबरकत यश त्यांना तुम्ही द्या बाप्पा. कुणी जर देवप्पा आजारी असते बाप्पा, आम्हाला माहीत नाही बाप्पा, पण त्यांना तुम्ही आरोग्य तुम्ही देणार देवप्पा. जर कुणाचे वाढदिवस असतील बाप्पा, प्रत्येकाला तुम्ही आशीर्वादाने भरा देवप्पा. त्यांच्या वाढदिवसात तुम्ही देवप्पा त्यांचं जीवन तुम्ही आशीर्वादाने भरा बाप्पा. इथून पुढची वेळ तुमच्या हातात घ्या बाप्पा. प्रत्येकाला तुम्ही आशीर्वादाने भरा. बाळासाहेब आता जे वचन सांगणार आहे बाप्पा, आम्ही फक्त ऐकून बाप्पा ते सोडू नये तर बाप्पा आमच्या जीवनामध्ये आम्ही तसं वागावं, तसं चालावं, असं तुम्ही आमचं जीवन करा बाप्पा. जेव्हा तुम्ही येत आल तेव्हा तुम्ही आमची आठवण करा माझ्या देव बाप्पा. आणि बाप्पा संपूर्ण काय वेळ आता मी तुमच्या हातात देते, तुम्ही चालवा. येशूच्या नावाने मागते म्हणून आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. या प्रियांनो, ह्या वेळेस आपण वचनाकडे वळत असताना, हे वचन आपण स्वीकारत असताना, हे देवाचं वचन आपण चांगल्या अंतःकरणाने आपण स्वीकारलं पाहिजे. कारण आपलं अंतःकरण हे सुपीक जमीन आहे, तरच आपण धीराने फळ देणार आहोत. सालस व चांगल्या अंतःकरणाने आपण हे देवाचं वचन आपण स्वीकारूयात, तरच न्याय निवाड्याच्या दिवसात तुमच्यावर अनिष्ट येणार नाही. प्रियांनो, उत्सुकतेने तुम्ही देवाच्या वचनाचा स्वीकार करा. मोठ्या मनाने तुम्ही देवाच्या वचनाचा स्वीकार करा. नम्रतेने तुम्ही देवाच्या वचनाचा स्वीकार करा. निरा दुधासारखं तुम्ही हे वचन ग्रहण करा प्रियांनो, तरच देवाचं वचन तारणामध्ये आपल्याला वाढवणार आहे. तरच आपल्याला पीक देता येणार आहे आणि त्याच्या कोठारामध्ये ते जमा होणार आहे. कारण वेळ जवळ आलेली आहे. या वेळेस आपल्यामध्ये पालक साहेब आहे. मी त्यांना विनंती करते की त्याने परमेश्वराचं वचन, सेनाधीश परमेश्वराचा निरोप आणि ही ज्ञानाची वचने त्याने आम्हाला ऐकवावी. प्रिय देवाच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, तुम्ही सर्व आनंदित आहात ना? होय. परत एकदा आपण सर्वजण आपला अमूल्य वेळ देऊ देवाच्या सेवेसाठी, वचनासाठी, त्याची स्तुती करण्यासाठी तुम्ही एकत्र जमला आहात. चांगलं शास्त्रभाग आज तुम्हाला मी देवाच्या वचनातून बोध करणार आहे. देवाच्या वचनाकडे आपण जाऊया. देवाचं वचन महान आहे. देवाचं वचन काल आणि आज युगानुयुग ते सारखं आहे, कधीच बदलत नाही. प्रियानो, हे देवाचं वचनच आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेते. म्हणून नेहमी देवाचं वचन वाचा, मनन करा. एक अर्थपूर्ण आम्हाला जीवन जगायचं या जगामध्ये. अब्राहम एक अर्थपूर्ण जीवन जगला. मोशे एक अर्थपूर्ण जीवन जगला. ख्रिस्त या भूतलावरती आला. जीवन कसं जगायचं त्याने आम्हाला शिकवलं. प्रत्यक्षातून त्याने तो तसा वागला, तसा चालला, तसा तो बोलला. म्हणून म्हटलेलं आहे,
म्हणून म्हटलेलं आहे, आपला विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू, त्याच्याकडे आपण पाहत राहिले नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी तुम्हाला माहित आहे, त्यांनी बायबल वाचलं. लंडन मध्ये असताना बायबल वाचलं त्यांनी. डोंगराळ प्रवचन त्यांना कळालं, त्याद्वारे जगाला त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं. आपला जो मारेकरी तुराम गोडसे, त्याला त्याने क्षमा केली. केवळ येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती उच्चारलेला पहिलं शब्द वाक्य काय असेल? हे बापा, त्यांना क्षमा कर. ख्रिस्त चांगला आहे, ख्रिस्ती लोक चांगले नाहीत, यावरून त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला. माणसं चांगली नसना प्रियानो, पण ख्रिस्त चांगला आहे, त्याच्याकडे मी पाहिलं पाहिजे. देवाच्या वचनाकडे मी पाहिलं पाहिजे. पवित्र शास्त्रामध्ये ज्ञानी शलोमोन आहे. तो काय म्हणतो आपण बघूया. याचा पहिला अध्याय खूप महान आहे, खूप सुंदर आहे. उपदेशक, स्तोत्रसंहिता, नीतिसूत्रे, उपदेशक. हा पहिला अध्याय 1 पासून वाचूया. हेडिंग वाचा पहिले. सर्व काही व्यर्थ. सर्व काही व्यर्थ. सुरुवातच करतो. उपदेशक म्हणजे उपदेश करणारा. उपदेशक म्हणजे उपदेश करणारा. उपदेश करणारा उपदेश कसं करतो माहित आहे? सर्व काही व्यर्थ. सर्व काही व्यर्थ. अर्थ काय माझ्या जीवनाला? सांगतो पुढे. यरूशलेमेतील राजा दावीद पुत्र. यरूशलेमेतील राजा दावीद पुत्र. उपदेशक. शलोमोनाला दुसरं नाव काय आहे? उपदेशक. उपदेश. याची वचने. उपदेश. शलोमोनाला दुसरं नाव काय आहे? उपदेश. 40 दिवसाच्या प्रार्थना मी आरंभ करतो. वार, कुटुंब प्रमुखाचं नाव, त्याच्यानंतर पुढारपण करणारे, संचलन करणारे, त्याच्यानंतर उपदेशक. कोण उपदेश करतं? ज्ञानी शलोमोनाचं दुसरं नाव उपदेश करणारा, देवाचं वचन सांगणारा. काय उपदेश केला त्याने? सर्व काही व्यर्थ. यरूशलेमेचा राजा दावीद पुत्र, उपदेशक, याची वचने आहेत प्रियानो. व्यर्थ हो व्यर्थ. व्यर्थ हो व्यर्थ असे उपदेशक म्हणतो. सगळं काही व्यर्थ आहे. व्यर्थ हो व्यर्थ. व्यर्थ हो व्यर्थ. सर्व काही व्यर्थ. सर्व काही व्यर्थ. हे चांगलं आहे, याला अर्थ आहे, हे परिपूर्ण आहे, हे व्यवस्थित आहे, हे सुश्राव्य आहे, हे चांगलं आहे, असं नाही. सर्व काही व्यर्थ म्हणे. या भूतलावर आम्ही ज्या भूतलावरती राहतो, दावीद पुत्र यरूशलेमेमध्ये राहत होता राजा. या भूतलावर मनुष्य जे सर्व परिश्रम करीतो. मनुष्य जे सर्व परिश्रम करतो, त्यात त्याला काय लाभ नाही म्हणे. नुकसान आहे का? नुकसान. लाभ नाही म्हणजे नुकसान. एक पिढी जाते व दुसरी येते. पृथ्वीच काय ती सदा कायम राहते. सूर्योदय पाहून अस्तात जातो आणि तेथून आपल्या उदय स्थानाकडे धाव घेतो. किती वास्तव सांगतो, किती वास्तव आहे बायबल, किती महान आहे बायबल. देव म्हणतो शलोमोनाला, तुला काय माझे ते माग, काय माझे ते माग. जर देवच विचारल्यानंतर किती आनंदाची गोष्ट आहे, किती महत्वाची बाब आहे. मी काय मागल ते देव देतो. तुला काय पाहिजे ते माग म्हणतो देव. कुणाला? शलोमोनाला.
म्हणतो मला बुद्धी दे, मला ज्ञान दे. तुझ्या या प्रजेचा न्यायनिवाडा करण्यासाठी असंख्य बहुसंख्य लोक आहेत. मला विवेक व बुद्धी दे, मला ज्ञान दे प्रभू. मला काय देवाने देऊन टाकलं. इतकं ज्ञान दिलं देवाने त्याला. तो असताना किंवा त्याच्यानंतर व्यवस्थित आहे का, तो भूतलावर असताना यरूशलेममध्ये किंवा त्याच्या अगोदर किंवा त्याच्यानंतर जोपर्यंत येशू ख्रिस्त येत नाही, व्यवस्थित लक्ष द्या, जोपर्यंत येशू ख्रिस्त येत नाही तोपर्यंत त्याच्यासारखा ज्ञानी या भूतलावरती कोणीच नाही. इतकं ज्ञानप्रियानं शर्म. म्हणून सुरुवातच प्रारंभच करतो उपदेश, व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ. वायू दक्षिणेकडे, वचन 6, वायू दक्षिण वायू दक्षिण दिशेकडे वाहतो व उलटून उत्तर दिशेकडे उत्तर दिशेकडे वाहतो. तो एकसारखा घुमत जाऊन पुन्हा पुन्हा आपली फेरी करीतो. पुन्हा पुन्हा आपली फेरी करीतो. हा, सर्व नद्या सर्व नद्या सागरावर जाऊन मिळतात, तरी तरी सागर भरून जात नाही. ज्या स्थळी त्या जाऊन मिळतात हा, तेथेच त्या पुन्हा तेथेच त्या पुन्हा पुन्हा वाहत पुन्हा राहतात. वाहत राहतात. सर्व काही सर्व कष्टमय काही आहे, कष्टमय आहे, कोणालाही त्याचे वर्णन कोणालाही करता येत त्याचे नाही. वर्णन करता येत नाही. ते पाहून डोळ्यांची ते तृप्ती पाहून होत नाही. डोळ्यांची तृप्ती होत नाही, ऐकून ऐकून कानाचे समाधान होत होत नाही. तृप्ती नाही, समाधान नाही म्हणे या जगामध्ये. याला किती बायका माहित आहेत तुम्हाला? शल्मोनाला 700 बायका, 300 उपबायका, उपपत्नी. किती झाले? 700 आणि 300 किती झाले? 1000 बायका शल्मोनाला. ऐकून तृप्ती नाही, पाहून समाधान नाही म्हणे. इतकं बायका असून पण समाधान नाही. म्हणून म्हणतो व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ. ज्ञानी आहे प्रेम शल्मोन, खूप प्रचंड ज्ञान आहे शल्मोनाला. शबाची राणी शबाची, दक्षिणेकडची राणी शबाची पृथ्वीच्या सीमेपासून आली म्हणे शल्मोनाचं ज्ञान ऐकायला. एक राणी, सामान्य स्त्री नव्हे. वेश्या ज्ञान मागायला गेले ती गोष्ट निराळी आहे, 2 वेश्या. पण त्याच्या आधी दक्षिणेकडची राणी पृथ्वीच्या सीमेपासून आली म्हणे. किती लांब, किती लांब. कशासाठी आली? शल्मोनाचं ज्ञान ऐकण्यासाठी. शल्मोनाचा दरबार, बसत असलेली त्याची ती राजगादी, त्याचे सर्व सरदार, त्याचे नौकर चाकर, त्याचा तो राजवाडा, त्याचं ते ज्ञान ऐकण्यासाठी पृथ्वीच्या सीमेपासून आली म्हणे. पहिला अध्याय 1 पासून ते जवळजवळ 11 वचनापर्यंत व्यर्थ हो व्यर्थ, व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ असं म्हणतो उपदेशा. जीवन कसं जगावं, जीवन कसं अर्थभरित असावं, जीवन कसं अर्थपूर्ण असावं, आम्ही कसं जगावं याचं यथार्थ वर्णन पवित्र शास्त्र बायबलमध्ये उपदेशकानं देवाच्या ज्ञानापासून आम्हाला सांगितले. व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ म्हणतो. पहिले राजे 4 अध्याय, पहिले राजे 4 अध्याय वचन 29. पहिले राजे 4 अध्याय वचन 29. देवाने शल्मोनास अलोट शहाणपण, अलोट देवाने शल्मोनास देवाने हे माणसाचं ज्ञान नाही, युनिव्हर्सिटीचं ज्ञान नव्हे, विश्वविद्यालय ज्याला म्हटलं जातं
त्याचं ज्ञान नव्हे, विश्वविद्यालयाचं ज्ञान अजिबात नाही, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचं ज्ञान नव्हे. देवाने शल्मोनास अलोट शहाणपण आलोट म्हणजे वर्णन करता न येणारं ज्ञान. आलोट बुद्धी दिली, शहाणपण व बुद्धी दिली. परत एकदा, देवाने शल्मोनास अलोट शहाणपण व बुद्धी दिली आणि समुद्र काठच्या वाळूसारखे विशाल मन मन. दिले. चांगलं मन शल्मोनास. आमचं मन देखील असंच पाहिजे, विशाल मन. कपट नको मनामध्ये वेगळं विचार नको, काहीतरी वेगळं कुबुद्धी नको. तुझं मन विशाल असावं. विशाल समुद्र काठच्या वाळूसारखे विशाल मन दिले. शल्मोनाचे शहाणपण सर्व पूर्व देश निवासी पूर्व इथं थांबा. सर्व पूर्व देश निवासी. पूर्व देश, भारत देश पूर्व देशामध्येच आहे. आम्ही वेस्टर्न कंट्री नाही. आम्ही कोण आहोत? ईस्ट. मुंबईमध्ये ईस्ट आणि वेस्ट आहे. मुंबईमध्ये ईस्ट आणि वेस्ट आहे. ते म्हणतात तुम्ही ईस्टला आहे का वेस्टला आहे? आम्ही ईस्टला आहोत, पूर्व देश आहोत आम्ही वेस्टर्न कंट्रीचे नाही. आपला संप्रदाय वेगळा आहे, आपलं राहण्याची पद्धत वेगळी आहे. स्त्री पुरुष त्यांचा पोशाख वेगळा आहे. वेस्टर्न कंट्री त्यांचा पोशाख वेगळा आहे. फार लहान कपडे घालतात ते. आम्ही पूर्व देश निवासी आहोत. पूर्वेकडून कोण आले? मागे लोक आले, ज्ञानी. कुणाला बघायला? ख्रिस्ताचं दर्शन घ्यायला. ते खगोलशास्त्रज्ञ, ते पूर्व देश निवासी आहे. त्यांच्यापेक्षा ज्ञानी. वाचा आता पुढे. शल्मोनाचे शहाणपण सर्व पूर्व देश निवासी आणि मिस्री यांच्याहून अधिक होते म्हणे. जे खगोलशास्त्रज्ञ, मागी लोक, पूर्व देश निवासी येशू ख्रिस्ताला बघण्यासाठी त्यांच्यापेक्षा अधिक होते म्हणे. त्याचा तो सर्व मनुष्याहून एज्राही, एथाम, हेमान व माहोलाचे पुत्र कलकोल व दर्दा या सर्वाहून शहाणा होता. सर्वाहून माणसाची नाव पण घेतो बघा ते. या सर्वांहून शहाणा होता. आणि त्याची कीर्ती आसपासच्या सर्व राष्ट्रांमध्ये पसरली. त्याने 3000 नीतिसूत्रे कथिली व 1005 गीते रचली. त्याने लबोनावरील देवदारूपासून तो भिंतीतून उगवणाऱ्या एजोब झाडापर्यंत सर्व उद्भिजांचे विवेचन केले. तसेच पशु पक्षी, रांगणारे जंतू व मासे यांचेही त्याने विवेचन केले. पृथ्वीवरील ज्या ज्या राष्ट्रांनी व ज्या राजांनी शल्मोनाच्या शहाणपणाची कीर्ती ऐकली त्यांच्याकडून त्याचे शहाणपण ऐकाव्यास येत असत. तू किती शहाणा आहे शल्मोन, तू किती ज्ञानी आहे शल्मोन, तू किती चांगला उपदेश करतो शल्मोन, तू किती जीवनाच्या सत्य गोष्टी तू आम्हाला सांगतो शल्मोन. काहीतरी सांगा मला. त्याच्याकडे लोक येत असत. राजे महाराजे. येशू ख्रिस्त म्हणतो दक्षिणेकडची राणी न्यायकाळी उठून या पिढीला दोषी ठरविल म्हणे. दक्षिणेकडची राणी न्यायकाळी उठून या पिढीला दोषी ठरविल म्हणे. कारण ती शल्मोनाचं ज्ञान ऐकायला कुठून आली? पृथ्वीच्या सीमेपासून आली. मत्तई कृषीवर्तमान याचा 12वा अध्याय वचन 42. मत्तई कृषीवर्तमान याचा 12वा अध्याय वचन 42.
मत्ते कृषी वर्तमान याचा 12वा अध्याय वचन 42. दक्षिणेकडची राणी हा न्यायकाळी हा. त्या पिढीभर उठून हा. तिला दोषी ठरवितील, हा. कारण ती शलमोनाचे ज्ञान कारण ती ऐकाव्यास शल्मोनाचे ज्ञान ऐकाव्यास पृथ्वीच्या पृथ्वीच्या सीमेपासून आली. आणि पहा शलमोनासारखा थोर असा एक येथे आहे. शल्मोनापेक्षा, व्यवस्थित वाचा परत एकदा, आणि पहा शलमोनापेक्षा शल्मोनापेक्षा थोर असा एक थोर येथे असा आहे. एक येथे आहे, तो मी प्रभू येशू ख्रिस्त आहे. शल्मोन हयात असताना, राज्य करत असताना, किंवा त्याच्या आधी, किंवा येशू ख्रिस्त आल्यापर्यंत त्याच्यासारखा ज्ञानी कोणी नाही. ख्रिस्त त्याच्यापेक्षा ज्ञानी आहे. माणसांमध्ये आमचा ख्रिस्त ज्ञानी आहे. प्रिया, ज्ञानाची वचने त्याने मला सांगितली बायबल. पहा, शल्मोनापेक्षा थोर एक येते आहे, तो मी ख्रिस्त आहे. उपदेश परत येऊया, संपूया आपण 2रा अध्याय. वचन 9. असा मी थोर झालो, असा मी थोर झालो माझ्या पूर्वी यरुशलेमेत जे होऊन गेले, माझ्या पूर्वी यरुशलेमेत जे होऊन गेले, त्यांच्यापेक्षा मी थोर झालो. त्यांच्यापेक्षा मी थोर आहे म्हणतो बघा. त्याच्या पूर्वी जे होऊन गेले ना यरुशलेममध्ये, त्यांच्यापेक्षा थोर आहे, आणि याच्यापेक्षा थोर माझा ख्रिस्त आहे. तरी माझा विवेक कायम होता. तरी माझा विवेक कायम होता. माझे नेत्र ज्यांची म्हणून वांछा करीत ते मी त्यांच्यापासून वेगळे केले नाही. वेगळे केले नाही. मी कोणत्याही आनंदाच्या विषयापासून आपले मन आवरिले नाही, कारण ह्या सर्व खटाटोपाचा माझ्या मनास आल्हाद होत असे. वचन 11. मग मी आपल्या हाताने केलेले सर्व कामे आणि परिश्रम यांचे निरीक्षण केले, तो पहा सर्व काही व्यर्थ व वायफळ उद्योग होता. भूतलावर हित असे कशातच नाही. पहिला अध्याय वचन 16. उपदेश पहिला अध्याय वचन 16. मी आपल्या आपल्या मनाशी म्हणालो, माझ्या पूर्वी जितके राजे यरूशलेमवर होऊन गेले, तितक्याहून अधिक ज्ञान मी प्राप्त करून घेतले. खरं आहे प्रियानो. ज्ञान व विद्या यांची पूर्ण प्रतीती माझ्या मनाला घडली आहे. ज्ञान काय आणि वेडेपण व मूर्खपण ही काय, हे जाणण्याकडे मी आपले चित्त लावले. तो मला असे दिसून आले की ही वायफळ उद्योग होय. पुढे, कारण जेथे ज्ञान अधिक फार, तेथे खेदही फार. ज्याला विद्या अधिक त्याला दुःखही अधिक. फायनल रिझल्ट सांगतो. फायनल शेवटचा भाग सांगून टाकतो. फायनल रिझल्ट उपदेशकाने सांगितले. तुला देवाचं ज्ञान पाहिजे, तू देवाच्या ज्ञानामध्ये वाढ, तू देवाच्या कृपेमध्ये वाढ, तू देवासाठी वाढ, तू अर्थपूर्ण जीवन जग. मोशे अर्थपूर्ण जीवन जगला. मोशेने आपले जीवन देवाला समर्पित केलं. फारोची कन्या म्हणते मोशेला, एकदा तू माझा मुलगा म्हणून तू कबूल कर. मिसर देशाची राजगादी, हे सर्व राजधानी, हा सगळा संपत्ती, ही सगळी संपत्ती, पैसा, राजवाडा, राजधानी, सगळं काही तुझं होईल. काय म्हणतो मोशे प्रिय? लूकास पत्र 11वा अध्याय. लूकास पत्राचा 11वा अध्याय. लूकास पत्राचा 11वा अध्याय. 11वा अध्याय वचन 24. मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास
पुत्र म्हणविण्याचे विश्वासाने नाकारले. तिनंच वाचवले ना, तिनंच याला जगवलं ना, तिनंच याला मुलगा म्हणून सांभाळलं ना. बाप मारायला बसला होता तरी पण प्रौढ झाल्यानंतर देवाचं ज्ञान झालं. आम्ही प्रौढ व्हायला पाहिजे, आम्ही प्रौढ व्हायला पाहिजे. किती लहान लेकरासारखं वागायचं, आता बस करायचं, लहान लेकरात वागायचं नाही. आम्ही प्रौढ आहोत, आता आम्ही मॅच्युर्ड आहोत, आता आम्ही मोठी आहोत. काय माणसं अजून लहान लेकरासारखंच वाग. मोशे प्रौढ झाल्यावर फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगण्यापेक्षा हा. देवाच्या देवाच्या लोकांबरोबर लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने आधीच पसंत केले. हे त्याने पसंत करून घेतले. हे सगळं व्यर्थ आहे म्हटलं. अर्थपूर्ण मला जीवन जगायचं. ख्रिस्ताप्रित्यर्थ विडंबना सोसणे हे मिसर देशातील जनसंख्येपेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने घडले. कारण त्याची दृष्टी त्याची प्रतिफळावर दृष्टी प्रतिफळावरती होती. त्याने राजाच्या क्रोधाला न भीता विश्वासाने मिसर देश सोडला. कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखे त्याने देव धरला. त्याला अर्थपूर्ण जीवन म्हटलंय. प्रिय बहीण, प्रिय बंधू, नको म्हटलं म्हणायचं, नको म्हटलंय सगळं. मी ख्रिस्ताप्रित्यर्थ विडंबना सोसणार आहे, मी ख्रिस्ताप्रित्यर्थ जीवन जगणार आहे. मी माझं जीवन त्याला समर्पित केलं. हे सगळं काही शून्य आहे, हे सगळं काही व्यर्थ आहे. हा अटाटक वायफळ उद्योग आहे. त्याच्यामध्ये हित कशातच नाही, हित कशातच नाही. हित कशातच नाही म्हणे. शेवटी काय म्हणतो उपदेशक आपण पाहूया. 12वा अध्याय, 12वा अध्याय वचन आधी 9 पासून वाचू. उपदेशक ज्ञानी असून तो लोकांना ज्ञान शिकवित तो गेला. लोकांना ज्ञान शिकवित गेला. त्याने विचार व शोध करून पुष्कळ बोध वचने रचिली. पुष्कळ बोध वचने रचिली. सरळ लिहिलेली सत्य व मनोहर वचने शोधण्याचा उपदेशकाने प्रयत्न केला. आता वाचा 13. आता सर्व काही तुम्ही ऐकले. सर्व काय आता तुम्ही आतापर्यंत ऐकलं ना उपदेशकाचे वचने. पहिल्यापासून आरंभ करून 12व्या अध्यायापर्यंत उपदेशक लिहितो आणि काय म्हणतो शेवटी माहित आहे. आता तुम्ही सर्व काय ऐकले. सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. सगळ्या बऱ्या वाईट मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. देवाचे भय धर त्याची आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य हेच आहे प्रिया. बाकी सगळं शून्य आहे, बाकी सगळं वाईफळ आहे, बाकी सगळं उद्योग काही कामाचं नाही. या भूतलावरती सगळ्या बऱ्या वाईट गुप्त वचन 14 सगळ्या बऱ्या वाईट गोष्टींचा न्याय करीताना सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टींचा न्याय करीताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल. झाडाझडती घेते. आम्ही कसंही जीवन जगू. देव झाडाझडती घेतो म्हणे. भय धरू देवाचं भय धरू, त्याच्या आज्ञेचं पालन करू, त्याचा गौरव करू, त्याचं स्तुती करू, देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन. हे बंधू प्रिय बायबल महान आहे, पवित्र शास्त्र महान आहे, ज्ञानाची वचने याच्यामध्ये आहे. सगळं काही व्यर्थ म्हटलेलं आहे. पहिला अध्याय, दुसरा अध्याय तुम्ही संपूर्ण वाचा. किती कामं त्यांनी केली, किती कामे त्यांनी केली. या भूतलावरती त्याच्यासारखं काम कोणीच केलं नाही. इतकं सुंदर काम त्याने केलं, तरी पण शेवटी म्हणतो हे सगळं काही व्यर्थ आहे. एक अर्थपूर्ण जीवन जगूया, चांगलं जीवन जगूया, ख्रिस्तासारखं जीवन जगूया.
संत पौल अर्थपूर्ण जीवन जगला, 12 शिष्य अर्थपूर्ण जीवन जगले, बाप्तिस्मा करणारे योहान अर्थपूर्ण जीवन जगला. आम्ही देखील अर्थपूर्ण जीवन जगूया. जे काही व्यर्थ आहे त्याला काही अर्थ नाही प्रियाने. चांगले जीवन जगू, देवबापाचं गौरव करू. या आपण डोळे बंद करूया. या आपण डोळे बंद करूया. परमेश्वरकडे जाऊया आणि प्रार्थना करूया. हालेलुया. देवबापा, आज देवाच्या वचनातून तुम्ही आम्हाला बोध केला. देवबापा, मी धन्यवाद देतो. तुमचं वचन महान आहे. त्या वचनाप्रमाणे मी जीवन जगण्यासाठी आमचं सांगतो. प्रिय देवबापा, परत एकदा तुमच्या चरणाकडे आज आम्ही येत असताना आमचं जीवन आज आम्ही तुम्हाला समर्पित करतो. मनुष्य कर्तव्य काय ते तुम्ही उपदेशकाच्या द्वारे आम्हाला समजावून सांगितलं आहे. खूप प्रचंड ज्ञान तुम्ही शर्मनाला दिला. सर्वांचं सार हे की देवाचं भय धर, त्याच्या आज्ञा पालन कर. मनुष्य कर्तव्य काय एवढेच आहे. जितके म्हणून ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून देवाचं वचन वाचलं, ऐकलं, त्या प्रत्येक प्रिय कुटुंबांना आशीर्वादित करा. आमची प्रेमणी संध्याताईसाठी प्रार्थना करतो. प्रेमणीला उत्तम आरोग्य द्या. आपलं प्रिय कुटुंब, आपल्या कुटुंबासाठी ते जगत असताना त्यांना उत्तम आरोग्य द्या तुमच्या कृपेचा. मॉरिससाठी, कोमलसाठी, रायनसाठी, प्रिन्ससाठी प्रार्थना करतो. त्यांचा व्यवसाय आशीर्वादित करा तुमच्या कृपेचा. उत्तम आरोग्य त्यांना द्या. फुलोरीला मी तुमच्या स्वाधीन करतो. प्रिय लेकराला दीर्घायुष्य द्या. ती कामाला जाता येता तिच्या संगतीला, वाईट नजरांपासून, वाईट लोकांपासून रक्षण करा. आज आम्ही प्रार्थना करतो आमची प्रिय बहीण रिबेकासाठी, रिबेका अँथोनी, त्यांचा प्रिय मुलगा स्टीवन, रीनासाठी प्रार्थना करतो. त्यांचे प्रिय पतीसाठी प्रार्थना करतो. परिवाराला दीर्घायुष्य द्या, समाधान द्या, तुमच्या कृपेमध्ये चालवा, सामर्थ्याने मला द्या. दुर्गासाठी प्रार्थना करतो. तिचा व्यवसाय आशीर्वादित करा. तिचे पती, तिचं प्रिय बाळ प्रिन्सला आशीर्वादित करा. तुमच्या कृपेमध्ये चालवा, उत्तम आरोग्य द्या. सरितासाठी प्रार्थना करतो. आमची प्रिय बहीण, तिचे पती, तिचे प्रिय लेकर, त्यांचा परिवार आशीर्वादित करा. चांगलं काम त्यांना मिळावं, त्यांचा उदरनिर्वाह व्यवस्थितपणे चालवावा म्हणून देवबापा त्यांचं तुम्ही सहाय्य करा, रक्षण करा. प्रदीप दादासाठी प्रार्थना करतो. त्यांची प्रिय पत्नीसाठी, त्यांच्या प्रिय आईसाठी प्रार्थना करतो. देवबापा, त्यांना घर घ्यायचं आहे. आज साहेबांसाठी प्रार्थना करायचं त्यांनी विनंती केलेली आहे. देवबापा, उत्तम घर त्यांना मिळावं, हा लाभ त्यांना प्राप्त व्हावा. दादांना उत्तम आरोग्य द्या, पत्नींना उत्तम आरोग्य द्या, त्यांच्या आईला आरोग्य द्या. तुमच्या कृपेने चालवा देवा. आज आम्ही प्रार्थना करतो देवबापा, मात्र दादांना आशीर्वादित करा. प्रिय पत्नी लेकरांना आशीर्वादित करा. तुमच्या कृपेमध्ये चालवा. शीतल, त्यांचे सासू सासरे, त्यांचे प्रिय पती, त्यांचा परिवार, त्यांनाही आरोग्य द्या. तुमच्या कृपेमध्ये चालवा. दीर्घायुष्य द्या देवबापा. अक्कासाठी प्रार्थना करतो. रेजिना अक्काला मी तुमच्या स्वाधीन करतो. माझ्या प्रिय बहिणीला आशीर्वादित करा. दीर्घायुष्य द्या, शांती द्या, समाधान द्या देवबापा. आमची प्रिय बाळ, आमचं प्रिय लेकरू रूथला आशीर्वादित करा. रूथच्या संगतीला, रूथला उत्तम आरोग्य द्या. तिचं काम, तिचं जाणं येणं सुरक्षित करा देवबापा. वाईट नजरांपासून, वाईट लोकांपासून रूथचं रक्षण करा प्रिय देवबापा.
जे नीतासाठी प्रार्थना करतो, तिचे पतीसाठी प्रार्थना करतो, त्यांचं दाम्पत्य जीवन आशीर्वादित करा. रॉबर्टला आशीर्वादित करा दे बाप्पा. चांगलं काम त्याला मिळालेलं आहे दे बाप्पा. या पुढे देखील ते चांगलं काम त्याला मिळावं, तुमचं गौरव त्याच्या दरवण्यासाठी दे बाप्पा. रॉबर्टचं सहाय्य करा. गौरवसाठी प्रार्थना करतो, इबासाठी प्रार्थना करतो, प्रिय लेकरासाठी, त्यांच्या आईसाठी प्रार्थना करतो, नम्रतासाठी प्रार्थना करतो. त्यांची काळजी व्हा, रक्षण करा, आरोग्य द्या, चांगलं काम गौरवला मिळण्यासाठी सहाय्य करा. हेमंत दादा शिंदेसाठी प्रार्थना करतो, प्रिय बहीण सुषमासाठी प्रार्थना करतो. हेमंत दादा, त्यांची प्रिय आई, त्यांचे प्रिय भाऊ, त्यांचा परिवार आम्ही तुमच्या स्वाधीन करतो दे बाप्पा. हेमंत दादाचं काम, त्याचं जाणं, त्यांचं येणं सुरक्षित करा. सुषमा ताईला उत्तम आरोग्य द्या. परिवाराला तुमच्या पवित्र पंखाखाली घ्या बाबा. कुंदनसाठी प्रार्थना करतो, मायासाठी प्रार्थना करतो, त्यांच्या आईसाठी प्रार्थना करतो, लेकरांसाठी प्रार्थना करतो. प्रभू, त्याही परिवाराची काळजी व्हा, रक्षण करा, उत्तम आरोग्य दे, तुमच्या कृपेमध्ये चालवा. देवाला मी तुमच्या स्वाधीन करतो, मम्मीला मी तुमच्या स्वाधीन करतो, त्यांची काळजी व्हा, रक्षण करा, आरोग्य द्या, तुमच्या कृपेमध्ये चालवा. गीता, त्यांचे प्रियपती, त्यांचे लेकर, त्यांचा परिवार, तिचं काम जाणण्याने सुरक्षित करा, उत्तम आरोग्य द्या बाप्पा. रॉबर्टला आशीर्वादित करा, सनी दादाला उत्तम आरोग्य द्या, नीता ताईला उत्तम आरोग्य द्या, तुमच्या कृपेमध्ये चालवा. त्यांच्या मुलींना आशीर्वादित करा, परिवाराला दीर्घायुष्य द्या, तुमच्या कृपेमध्ये चालवा. रॉकीसाठी प्रार्थना करतो, सोनम साचीसाठी प्रार्थना करतो, त्यांचा परिवार, त्यांचा संसार आशीर्वादित करा. विकीला मी तुमच्या स्वाधीन करतो, विकीला उत्तम आरोग्य द्या, काळजी व्हा, त्याचं भविष्य उज्ज्वल करा. या तरुणपणामध्ये ओ देवाप्पा, त्याचं जीवन देवाप्पा मी तुमच्या स्वाधीन करतो देवाप्पा, त्याचं भविष्य देवाप्पा, आणि खरोखर देवाप्पा तुम्ही पुढे न्या, आशीर्वादित करा देवाप्पा. आणि त्याला आशीर्वादित करा, तुमच्या कृपेमध्ये चालवा. प्रिय बळीला उत्तम आरोग्य द्या, अशा मी प्रार्थना विनंती करतो. डॅनियलसाठी प्रार्थना करतो, त्यांच्या आई वडिलांसाठी प्रार्थना करतो, रूपासाठी, डायनासाठी, रूपाच्या लेकरांसाठी प्रार्थना करतो. त्यांचा परिवार घाटी, परिवाराला आशीर्वादित करा, दीर्घायुष्य द्या, तुमच्या कृपेमध्ये चालवा दे बाप्पा. विकी अडसुळे, त्याची प्रिय पत्नी, त्याची प्रिय मम्मी, त्यांचे प्रिय लेकर, त्याही कुटुंबाला दीर्घायुष्य द्या, आरोग्य द्या, तुमच्या कृपेमध्ये चालवा. प्रवीण दिवे काळजी व्हा, रक्षण करा, उत्तम आरोग्य द्या. दोबराताईसाठी प्रार्थना करतो, श्रुतीसाठी, स्नेहासाठी, तिच्या प्रिय बाळासाठी प्रार्थना करतो, काळजी व्हा, रक्षण करा, तुमच्या कृपेमध्ये चालवा दे बाप्पा. आज आम्ही बेबी मावशीसाठी प्रार्थना करतो, ठाणे या ठिकाणी दे बाप्पा, त्यांची काळजी व्हा, रक्षण करा, उत्तम आरोग्य द्या दे बाप्पा. हेलन ताईला आशीर्वादित करा दे बाप्पा, त्यांच्या प्रिय मुलींना आशीर्वादित करा, तुमच्या कृपेमध्ये चालवा, उत्तम आरोग्य द्या. निकिता बंगीसाठी प्रार्थना करतो, त्या आई बहिणीला आशीर्वादित करा, तिच्या प्रिय बाळाला, आई वडिलांना आशीर्वादित करा, तुमच्या कृपेमध्ये चालवा. कुंदाताईसाठी प्रार्थना करतो, पंढरपूर या ठिकाणी आहे, द्या, शांती समाधान द्या, प्रिया तिच्या लेकरांना आशीर्वादित करा. पंढरपूरची परिस्थिती भयंकर आहे, पूर आलेला आहे, प्रत्येकांची काळजी व्हा, रक्षण करा, तुमच्या कृपेमध्ये चालवा दे बाप्पा. आज आम्ही प्रार्थना करतो, प्रिय देव बाप्पा, सर्वांची काळजी व्हा, रक्षण करा, तुमच्या कृपेमध्ये चालवा. रुथला आशीर्वादित करा, आमच्या प्रिय बहिणीला, तिच्या लेकरांना आशीर्वादित करा, तुमच्या कृपेमध्ये चालवा. पत्नी, त्याच्या लेकरांना आशीर्वादित करा. मार्टिन, त्याची प्रिय मम्मी, त्याच्या प्रिय बहिणींना आशीर्वादित करा, तुमच्या कृपेमध्ये चालवा दे बाबा. आमची प्रिय बहीण ललिता का, त्यांचं प्रिय कुटुंब, त्यांच्या परिवाराला आशीर्वादित करा. जेरासाठी प्रार्थना करतो, त्याचा कॅन्टीनचा व्यवसाय आशीर्वादित करा, त्याची प्रिय पत्नी, लेकरांना आशीर्वादित करा, तुमच्या कृपेमध्ये चालवा. शांतीसाठी प्रार्थना करतो दे बाप्पा, तिचे प्रियपती, लेकरांना आशीर्वादित करा, तुमच्या कृपेमध्ये चालवा. आमचे प्रिय बंधू सुंदरलाल पवार, त्यांची प्रिय लेकर दे बाप्पा, विश्वास, विजय, त्यांची प्रिय मुलगी, सर्वांना मी तुमच्या स्वाधीन करतो, तुमच्या कृपेमध्ये चालवा, उत्तम आरोग्य द्या. आज या ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून जितके लोक दे बाप्पा तुमचं वचन वाचलं, ऐकलं, त्या प्रत्येक प्रिय कुटुंबाला तुमच्या कृपेमध्ये चालवा. आजच्या वचनाबद्दल आम्ही धन्यवाद देतो, कारण सर्वांची काळजी व रक्षण करा, भारत देशाला तुमच्या कृपेमध्ये चालवा, आरोग्य द्या, मंत्रिमंडळांना आशीर्वादित करा, केंद्र सरकार, राज्य सरकारला आशीर्वादित करा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, उद्धवजी ठाकरेंचे मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ आशीर्वादित करा, तुमच्या कृपेमध्ये चालवा. सारा मान आणि महिमा देव बाप्पा मी तुम्हाला दे. ख्रिस्त येशूच्या द्वारे ही प्रार्थना विनवणी केली नाही का? तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, तुझे सत्ता तसे पृथ्वीवर हो, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज दे, आणि तुझ्या पूर्ण रोग सोडलाय, तसेच तू आमच्याकडे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा,
देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची जितके म्हणून आज ऑनलाईनच्या द्वारे फेसबुकच्या माध्यमातून देवाचं वचन वाचलं, ऐकलं आणि ज्या ज्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करण्यात आली त्या प्रत्येक प्रिय कुटुंबावर देवाच्या विश्वासणाऱ्या सर्व प्रिय जनांबरोबर आमच्या भारत देशाबरोबर हाताने सदा सर्व काळ असो. आमेन. प्रिय देवाच्या लोकांनो, तुम्हा सर्वांना जय ख्रिस्त. प्रभूची शांती, आरोग्य, सामर्थ्य, त्याची शांती तुम्हा बरोबर सदैव असो. जितके म्हणून आज ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही देवाचं वचन ऐकलं, वाचलं, त्या प्रत्येकावर देवाची शांती असो. तुम्ही सर्व चांगले आहात ना? एकमेकांसाठी आपण प्रार्थना करू. एकमेकांना आपण प्रार्थनामध्ये उचलून जाऊया, प्रार्थना करूया, देवाच्या सेवेमध्ये पुढे जाऊया. विशेष देवाचं वचन वाचू, देवाच्या आज्ञेचं पालन करू, देवाच्या भयामध्ये आपण राहूया. जेव्हा आपण वातावरण व्यवस्थित ठेवलेलं आहे, काय विसरल्यास, लक्षात येत नसेल आम्हाला कळवा. ज्या कुटुंबासाठी प्रार्थना करण्यात आली नाही, विसरलो आम्ही, क्षमा करा. आम्ही वैयक्तिक प्रार्थनांमध्ये तुमची आम्ही आठवण करतच असतो. नेहमी आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो. तुम्ही देखील आमच्यासाठी प्रार्थना करा. पुढच्या रविवारी आम्ही मुंबईला येणार आहे आणि प्रभूची शांती, प्रभूचं वचन तुम्हाकडे घेऊन येत असताना प्रभूच्या भोजनातून आपण सर्वजण त्या सहभागीमध्ये आपण एकत्र होणार आहोत. आपल्या मनाची तयारी करा, आपले जीवन देवाला समर्पित करा. प्रत्येकाच्या घरी तुम्हाला प्रभोजन देण्यात येईल. ही सहभागिता खूप महत्त्वाची आहे, फार चांगला आहे. बरेच महिने झाले आपण प्रभोजन घेतलो नाही, म्हणून आपल्या मनाची तयारी करा, प्रार्थनेमध्ये राहा, आपले जीवन देवाला समर्पित करा. काही मागणं असल्यास, काही कळवायचं असल्यास, काही सूचना असल्यास फोन करा, व्हॉट्सअपच्याद्वारे कळवा आणि देवबाप आम्ही नक्कीच तुमच्या सूचनांचं पालन करू. देवबाप तुम्हाला सर्वांबरोबर आता सदा सर्व काळ असो. आमेन.